नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर आता दिवाळी सुरू झाली आहे, तर तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मला दिवाळीचा पहिलाच पदार्थ इथं बनवायचा होता, शंकरपाळी. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. तर इथं मी 1 वाटी तूप घेतलेलं आहे, त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी दूध टाकलं आणि त्याच वाटीने 1 वाटी पिठी साखर टाकलेली आहे. जर तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही जास्त त्यामध्ये पिठी साखर टाकू शकतात. जे आपण साखर आणतो जाड, तीच मी बारीक करून त्यामध्ये टाकलेली आहे. थोडंसं कोमट करून घ्यायचं, छान त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर इथं मी मैदा चाळून घेतलेला आहे. हा सम्राटचा मैदा आहे, तिकडं उत्तमचा भेटायचा पण इथं नाही भेटला. त्यामध्ये ते मिश्रण टाकायचं, जेवढा त्यामध्ये मैदा बसेल तेवढं त्यामध्ये मळून घ्यायचं. त्यानंतर आपण ज्या पद्धतीने लाटतो, तुम्हाला जेवढं जाड पातळ शंकरपाळी पाहिजे असेल तुम्ही त्या पद्धतीने लाटून घेऊ शकतात. आणि तुम्ही म्हणाल हे कडा, ह्या कडांना थोड्या चिरा पडतात आणि त्या पडल्या तरच आपले शंकरपाळे छान होतात, मला तरी असं वाटतं. त्यानंतर हा चमचा मी आत्ताच आणलेला आहे डीमार्टमधून, कटर तुम्ही बघितलं असेल. करंजेसाठी म्हटलं चला शंकरपाळी त्यानेच कट करूया. दरवेळेस मी आपलं नाहीतर मी सुरीनेच कट करते, तर या पद्धतीने कट करून घेतलं. तुम्हाला जेवढे लहान मोठे पाहिजे असेल त्या पद्धतीने तुम्ही कट करू शकता. तर बघा या पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे. त्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये तेल टाकलं, छान तेल गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये शंकरपाळी टाकायचे. खूप थंडही नाही पाहिजे आणि खूप कडकही नाही पाहिजे, मीडियम फ्लेमवरती छान मस्त शंकरपाळी तळून घ्यायचे गोल्डन ब्राऊन रंगावरती. बघा या पद्धतीने आणि मस्त खुसखुशीत शंकरपाळे तयार होतात. पहिल्यांदा जरी बनवले तरी अजिबात बिघडत नाही, एकदम छान होतात आणि खायलाही खुसखुशीत लागतात. तर बघा इथं माझे सगळे शंकरपाळे तळून झालेले आहे आणि लेयर पण खूप मस्त आलेले आहे. तर नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा आणि तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय बाय.